नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या प्रिय बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये आता परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी मी दिली आहे. तुमची पुढील 5 मिनिटे खूप महत्त्वाची आहेत, जी की आपल्या नशिबाला आकार देण्यासाठी खूप मौल्यवान ठरतील. तुझी इच्छा अपूर्ण राहिली आहे हे मला माहिती आहे, परंतु तू आता निराश आहेस हेही मला माहिती आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस नक्कीच बदलणार आहेत. आता सर्व काही बदलणार आहे. तुझे चांगले दिवस येणार आहेत. तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे आणि काळजी करणे आजच थांबव. माझी तुझ्यासाठी एक खास योजना आहे. ती योजना तुझ्यासाठी खूप मौल्यवान ठरेल. स्वामी म्हणतात, बाळा हरकत नाही. तुम्ही किती वाईट वेळेतून गेले आहात, तुम्ही किती दुःखांना सामना केला आहे हे मला माहिती आहे. तुम्ही एकट्यात किती वेळा रडला आहात हेही मी पाहिले आहे. आता विचार करणे थांबव. बाळा, तुझ्यासाठी मी खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन आलो आहे. तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस आणि तुमच्या कष्टाला आता मार्ग मिळणार आहे. तुमचे आशीर्वाद तुम्हाला नवीन संधीच्या रूपात प्राप्त होतील. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला स्वामींचे भरभरून आशीर्वाद मिळत राहतील. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे. घाबरू नका. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत, त्यांना पुढे काय करायचे आहे हे त्यांना काहीच माहिती नसते. पण आपण जेव्हा हरवतो तेव्हा देव आपल्याला नक्कीच मार्ग दाखवू शकतो आणि तुमच्या जीवनात योग्य स्थानी पोहोचवत असतो. त्यासाठी आपला स्वामीवर दृढ विश्वास असायला हवा. नामाला पूज्य म्हणून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातले स्वामी साक्षात रूपाने प्रकट होतात आणि तुम्हाला दर्शन देतात. आपण किती सहजपणे बोलून जातो की आम्ही स्वामींचे भक्त आहोत, पण खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही काही पदवीसुद्धा नाही किंवा तुम्ही मिळवलेला एखादा पुरस्कार नाही. हा एक तुमचा जन्म आहे. पुनर्जन्म व्हावा हवे तर ज्यात आपल्याला पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाम घेण्याची, त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येत नाही, त्यामुळे या संधीचे सोने केले पाहिजे. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणारे आहे. हा चैतन्य शक्तीचा एक स्वभाव आहे. जो धर्म आहे तो म्हणजे निसर्गाचा एक नियम आहे. तो कोणीही बदलणार नाही. कुणाची वाट लावण्यापेक्षा नेहमी कुणाला वाट दाखवण्याचे कार्य करा. कारण माणसाचा दर्जा हा त्याची जात आणि पैशावरून ठरत नसते, तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो आणि त्याची पद ही त्याच्या विचारावरून ओळखली जाते. स्वामी म्हणतात, मनुष्य म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी तेव्हाच म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मनातून शब्द काढशील. समोरच्याची मन दुखवत नाही ना याची काळजी घेशील, पण तुझी शब्द अवघड जात नाही ना याची काळजी घेशील. त्यावेळेस मी समजेल की तू माझा खरा भक्त आहेस आणि माझे विचार तुझ्यापर्यंत पोहोचले आहेत. ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही अशा समोर तू उगाचच वायफळ बोलून वेळ वाया घालवू नकोस. आता शांत राहा आणि स्वतःची ऊर्जा वाढव आणि ती फक्त नामस्मरणामध्ये दे. नक्कीच तुझं नशीब बदलेल आणि आयुष्यही बदलून जाईल. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच माझी स्वामी माऊली टाईप करा. स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देईल. स्वामी म्हणतात, मातीमध्ये पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते. हत्तीमध्ये हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नये.
कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा मिळवणारं सुवर्णपदक हे नेहमी मान वाकवूनच स्वीकार करत असतात. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देऊ नका, आणि जो तुमच्यावरती नेहमी हक्क गाजवत राहतो त्याला कधीही कमी लेखू नका, कारण त्याच्यासमोर कधीही निरत्तर राहू नका. त्याला वेळोवेळी उत्तर देऊन शांत करणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर ती लोक तुम्हाला अबोल करून तुमचा गैरफायदा घ्यायला पुढे मागे पाहत नाहीत. किंमत त्यांनाच द्या जे तुमच्या भावनाची कदर करतात आणि ज्यांना तुमच्या भावनाची गरज आहे. स्वामी म्हणतात, कारण हक्काने बोलणारा तुम्हाला हा जीव लावत असतो, तर तुमच्यावर नेहमी हक्क गाजवत राहणारा तुम्हाला नेहमी कमजोर समजत असतो आणि आपला मतलब साधून घेतो. त्यामुळे लोकांना ओळखायला शिका, नाहीतर फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बाळा, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझं हे कधीही तू विसरू नकोस, कारण मी तुझ्यावरती खूप प्रेम करत आहे. यामध्ये तू विसर पडून तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. तुम्ही स्वामींच्या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, चांगल्या माणसाची परीक्षा कधीही घेऊ नका, कारण ते पाहण्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता ते तेव्हा तुटले जात नाहीत, परंतु निष्ठून तुमच्या आयुष्यातून निघून जातात, जे परत कधीही येत नाहीत. त्यामुळे नेहमी चांगली नाती जपत चला. माझ्या बाळा, जीवनाला कंटाळला असतील तर फक्त 3 ठिकाणी जाऊन नक्कीच भेट दे. तुला जीवनाचे सार समजून येईल. 1. प्रथम रुग्णालय. रुग्णालयात गेल्यावर तुला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला मिळालेल्या चांगलं आरोग्य आणि इतकं सुंदर काहीच नाही. 2. तुरुंग. एकदा तुरुंगात जाऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल की स्वातंत्र्य ही जगात सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल. जे तुम्हाला देवाने अगदी मनोमन भरभरून दिले आहे त्याचा आनंद तुम्ही मनसोक्त घ्या. आणि 3 म्हणजे स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यावर तुम्हाला जीवनाचे मोल लक्षात येईल, ज्या की एकदा गेलेली संधी या परात कधीच जगात मिळत नाही. त्यामुळे देवाने दिलेले जीवन हे खूप अनमोल आहे, ते ओळखून घ्या आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन स्वामी नामामध्ये तुमचे जीवन व्यतीत करा. यामध्ये परत एकदा संधी तुम्हाला कधीही मिळणार नाही हे विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.